काय तर ते तर चालू होतं, दिलंय लावून झाली असं अर्धी. जय श्रीराम भावांनो. तर आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आजचा आपला न्यू व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग आपला होणार आहे डायरेक्ट बरगड. रायपूरच्या पुढे जायचं आहे आपल्याला बरगड. तर आज म्हणजे आपण काल याला गाडी गेली पुन्हा सासवडमध्ये, तर काल तिथून रात्री नाईटलाच गाडी भरली. नाईटमधून आपण आल्याच्यानंतर आज खाली केली. खाली केल्याच्या नंतर आपल्याला निघेल होती ऑर्डर. मग आपण काय लगेच ऑर्डर पक्की करून घेतली. तर आता आपल्याला जायचं आहे भरायला. तर आपण आता मस्तपैकी घरी येऊन फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे चेंज झालेले आपली सगळं. तर आता आपण चाललोय भरायला. तर आता आपण जस्ट आहे म्हणजे राऊरी कॉलेज पास करून पुढे निघलोय. तर हा राऊरी बसला जिओ पेट्रोल पंप, जिओ ओरिजिनेदो. तर आता रस्ता एवढा बेकार झालेला आहे तुम्हाला सांगतो. आता एकदम निवांत जावं लागेल भरायला. आता किती वाजलेले 1:42. तर आपल्याला 3 वाजता गाडी लोडिंग करायची आहे. तर चला मग भावांनो, आपला हा ब्लॉग पूर्ण बघा. एक्सप्रेस मंडीचे आपण टमाटर भरायचे आपल्याला. तर आता आपण जाऊ भरायला. चला मग. तर आपल्या संग कोण कोण आहे काय आहे तुम्हाला दाखवतो. तर आत्ता सध्या तर मी एकटाचे बघू शकता तुम्ही, का तर माझ्या संग आज कोण जोडीदार वगैरे नाही आहे. जोडीदार काय आपण घेतलेला नव्हता. तर त्याच्यामुळे काय विशेष नाही भावांनो. आपण आजची जी मंडी आहे आपण एकटा करू, काय अडचण नाही त्याला. काय भावांनो आलं कॉलरच्या पुलावर. मग काही तर लागलंय जाम. जाम म्हणजे चांगलंच क्वालिटी जाम लागलंय. तर यो मामा पाहिला कसा मध्ये 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 इकडून इकडून तिकडून. तर अख्खं ट्रॅफिक इथं चांगलंच आपलं 10-15 मिनिटं गेले. बरं झालं आपण लवकर राऊरीतून निघलो. काय नेमकं पूल ढासळायला लागला आहे का काय हो राहिलं त्यांनाच माहिती आहे. मग काय आपण आलतो आता समनापूर फाट्यावर. तर पाऊस इतका झालेला, पाणी बघू शकता का पाणी साचेल. कमीत कमी 2-1 तास झाले पाऊस चालू आहे. ते पाणी अख्खं पाणीच पाणी. तर लय वेळचा पाऊस चालू दिसतोय. अजून आपल्या काय 4-5 किलोमीटर जायचंय मार्केटला. तर इकडं आता सध्याची दिल्ली लोडिंग चालू आहे. दिल्ली, गोरखपूर, लखनौ, कानपूर, नागपूर बंद झालेलं आहे. बाहेरचं लोडिंग चालू आहे. आपण भोपाळ वगैरे भरू शकतो, भोपाळ, इंदोर. तर बाहेर लोडिंगसाठी गाड्या आलेल्या आहे बाया. आपला शुभम रायडर असं नाही तर नाही का आपण शुभमला पाहू पुढे. मग काय आलो आता मार्केटला काटन ते केलंय. आता चाललोय पार्टीवाल्याकडं म्हणजे शेडला जिथं गाडी भरण का तिथं. तर गाड्या लय आलेल्या आहे लोडिंगसाठी इथं. तर आपल्याला कोणत्या शेडला हे पण कन्फर्म माहीत नाही अजून म्हणजे नाही का. पण पार्किंगला जाऊन थांबू आणि गाडी बांधून घेऊ पाऊस उघडल्याच्या नंतर. मग काय गाडी झाडून वगैरे झालती मस्तपैकी स्टिंग आणली. आता पाहिलं की एकट्याने गाडी बांधली. ह्या गाठणी मारली इथं. पाहिलं का मार्केट एकदम सोनं सोनं झालं. सगळे वारा झाले बाय. डायरेक्ट एकदम मोकळं सोनं सोनं एकदम काहीच नाही. झोपलो होतो उठलोय आता थोडा 1-1.5 तास झोपलोय. आता लावायची भरायला फोन आलता. मग केली चालू भरता हवा जातो. कसं आहे हत्यार दिल्लीवाल्याचं. RJ 14 क्वालिटी का नाही. त्यांची टोपा बांधायची स्टाईलच लय वेगळी बा. सबसे हटके. काटा झालाय आणि आपण काटा करायला लावलोय का तर आपली गाडी फायनली लोड झालेली टोटल. आता काटा करायचा मग निघायचं इथं.
काट्याला तिथं काय ते हॅलो काटे पे हाँ नहीं काटा कर रहे थे ना गर्दी गाड़ी था बड़ा पूरा आगे हाँ 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 ठीक है गेट के बाहर गए फोन करता हाँ तुम ये नंबर पे फोन करोगे ठीक आहे बाहेर निघल्याच्या नंतर म्हणलं आपला व्हिडिओ घ्यावा काढून तर आपल्याला डिझेल पहिलं टाकून घ्यावं लागेल का तर काटाले खाली उतारलाय इथं काय विषय गणपतीचाच इथं पण नाही इकडे कार्यक्रम आहे कारण काहीतरी कोणतरी 20,000 टाकून झालंय आता फास्टॅग 8,000 मारली तेवढाच हिशोबाला किरकोळ कारकोळ आपण हिशोब तर लावित नाही पण तेवढाच नाही म्हणून किती आलं सांग एवढी टाकी भरली आता चावी याच्यात बिल चलो मग आता तर मग 52 आपण चढलेलं आता समृद्धीला 9:24 तर काय नाही आता विषय खोल डायरेक्ट टॉप चढाय 80 स्पीड लॉक तर आता आहे असं 80 न चलत राहू तर आता इथं कुरकुरे मुरमुरे घेतले खायला म्हणजे कसं टाइमपास एवढाच नाही का काहीतरी आधा स्तंभ डायरेक्ट पोटात पाडून घ्यायचा आता जवळ समृद्धी उतरत नाही का थांबायचंच नाही नॉन स्टॉप चलत राहू तर आपली जी मंडी आहे आपल्याला 24 तास तर आपण आता वन टाइम डायरेक्ट एकटाच आहे डायरेक्ट नॉन स्टॉप चालणार 24 तासाची मंडी आपण करणार आहे लावा टाका चलो द्याशीच कंटिन्यू रनिंग कापायची फक्त बाकी काहीच नाही मग काय पब्लिक घालतो आता आपण संभाजीनगरच्या जवळ तर संभाजीनगर आलेले 15 किलोमीटर पुढं म्हणजे जे आउट गेट आहे का ते आणि जिथून पुढं खाली 10 किलोमीटर नाही 5 म्हणजे 15 किलोमीटर टोटल तर आता इकडं पाऊस चालू आहे जरा इथं माग तर लईच पाऊस होता डेंजर नाही का तुम्हाला दाखवतो हे जे चिपका आहे पाणी उडत आहे सगळं आतमध्ये येतं राहू बस काय नो याच्यासाठी काय पर्याय जर असला तर भावना तुम्ही सांगू शकता नाही तुम्हाला का तर हे जे आहे का आतमध्ये सगळं आतून टाक पडत हे पाहिलं का तर याचे आपले नट ठेवले का तर केरियरचे नट खोलले होते तर हे घाण पाहिलं का सगळं आतून होती नाही का तर मी याला पुसून काढलं होतं आता हे बाहेरून तेवढं झालेलं आहे आणि आपलं कंटिन्यू भडकं ठेवावं लागत इथं का तर हे समोरचं जे आहे का याला दैवार येतं त्याच्यामुळं तर काल निवांत असल्यावर आपण काय केलं इथं जे झुंबर होतं जे खोललं आहे का तर ते तुटलं होतं तर त्याला आपण जे मध्ये सेंटरला ॲड केलं का तर ते अख्खं तुटून गेलं तर आता आपण जे महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळ गेल्याच्यानंतर तिथं पण दुकान आहे आपण तिथं घेऊ शकतो तर आपल्याला क्वालिटी झुंबर घ्यायचं आहे पण क्वालिटी झुंबर जर घ्यायचं म्हणलं तर ते जबलपूर रोडला भेटत आहे एकदम क्वालिटी आहे आणि लय भारी म्हणजे नाही का एकदम क्वालिटी तर आता आपल्या गाडीत तशी केवढं मटेरियल आलेलं आहे अजून लय करायचं आपल्याला एकदम भरून म्हणजे इतकं आतून एकदम असं भारी भरवायचं ना एकदम क्वालिटी दिसलं बाहेर तर इथं आपल्याला अजून झाडं वगैरे लावायचे पण आपण हे टाकलेलं आहे त्याच्यामुळे एवढं काही हे नाही गेलं तर हे जे आहे काही खाटूश्यामचं आहे अरे का सारा बाबाश्याम हमारा म्हणजे खाटूश्यामला तर आपला बंधू गेला मोठा ते घेऊन आलेला आहे तर हे झेंडा आहे बाहेरचे नाही का सगळे झेंडे सगळ्या कलरमध्ये ते म्हणजे जे माग लावेले का ते तिकडं समोर आहे तर एक्स्ट्रा मागवले ते असे 10 पीस मागवले ते आपण टोटली नाही का बाकीच्या गाड्यांना सुद्धा तर मी एक्स्ट्रा एक लावेले हा असं पाहिलं किती मोकळं दिसतं पाहिलं का तर काहीतरी पाहिजे बा मध्ये नाही का एकदम क्वालिटी वाटतं त्याच्यामुळे नाही का जरा गाडी उठून दिसते आणि जर एकटा असलं का माणसं गाडी एकदम मोकळी वाटतं एकदम निवांत फ्री काम राहतं नाही का तर आपण आता एकदम निवांत चाललेलं आहे 80 लॉक करून दिली गाडी का तर इथं आता घाट होता घाट पास करून आल्याच्यानंतर डायरेक्ट 80 लॉक्स टेन्शन नाही काही नाही एकदम निवांत चालती गाडी नाही का तर पळ अजून पळव MH14
पिकअप ते किती ना माहित नाही, मी 90 नाही डायरेक्ट. आता ते मला ओव्हरटेक करत नाही का, आता मी फक्त मोकळी सोडलेली. नाही डेंजर आहे पिकअप वरती. आता येईन 1 सेकंद. आला 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 य य य य. आता आपली कंपल्सरी किती आहे, 80 नाही का, 80 ना. तर तेव्हा 80 ना तिची गाडी खोललेली, मग असा अंदाज नाही का, हे पाहिलं का, एक्स्ट्रा पावर राहिला ते चालू गाडीत. आणि गाडीचं स्पीड त्याच्या गाडीनं देव. आणि बरं 1-2 झोले आणा चांगली, कंटामध्ये झोले आणून टाक. नाही आणत काही नाही. तर मग काय आपण आलतो आता दुसऱ्या बीडच्या पंपावर. इथं गाडी खाली घातली होती. तर इथं आपण आत्ता नाही का घेतलेलं आहे हेल म्हणजे काय घेतलं तर असं टाइमपास वारी म्हणलं नाही का, काहीतरी टाइमपास झाला पाहिजे. नुसतं बसून लय बोर होत. आता तरी किती वाजले एवढे 12 वाजून 54 मिनिटं. तर आत्ताशी आपण दुसऱ्या बीडला आपल्याला सकाळ उजळती नागपूर पर्यंत जाऊ सर. तर आता चढलो आपण आपल्या परत एक्सप्रेसला. एक्सप्रेस जिंदाबाद. एक्सप्रेस सारखा रोड नाही भाऊ, टॉपचा विषय. ते पलीकडे दुसरा पंप, इकडे एक इंडियन इकडे एक इंडियन, 2 डायरेक्ट शेजारी. तर तुम्हाला दुसरा दाखवतो 2 मिनिटं. या पंपावर सुद्धा आपण लय वेळा थांबलेलो आहे. तर आपण दोन्ही पंप थांबवतो, इकडल्या पण आणि इकडल्या पण. येताना त्या साईडला आणि जाताना या साईडला. त्यामुळे काय एवढं हे नसतं. तर चला घेऊ थंड पिऊन. नाही तर काय थंड ते बी गार व्हायच. मग काय आलतो आता पुलगावच्या जवळ भावांना. तर मग थांबलो होतो 5 मिनिटं. म्हणलं जरा रेस्ट म्हणजे आराम घ्यावा खाली उतरून नाही का. तर आपली मंजुळा, तर मंजुळाला जाळी कशी मारली ती तुम्हाला दाखवतो मागून का. तर निघल्या बसून काय आपण बॅक साईडचा व्हिडिओ वगैरे काही घेतला नव्हता. तर पब्लिक आहे आपल्याला लाईटी चोरी केल्या इथल्या का. तर इथं आपण निळ्या कलरच्या लाईटी लावल्या त्या. तर लोकांना हे बी नाही पुरत. इथलं पण गेलं तर टायर टाकायचे आपल्याला गेले. त्या बाई ह्या लाईटी होत्या सगळ्या अशा काढून नेल्या लोकांना गेली नाही पुरत. तर हा आपल्या महिन्याचा लुक. तर हिला माग बॅक साईडला लाईटी वगैरे लावायचे, रबर लावायचे, लय काम बाकीचं. तर घेऊ करून ते निवांत झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण निवांतो त्यावेळेस सगळं करून घ्यायचंय. तर हे बाई इकडे बेल्ट मारेल अशी हिला. तर बघू शकता तुम्ही. तर इकडल्या लाईटी आहे तर इथल्या सुद्धा काढून नेलेल्या आहे. तर लोकांना हे बी नाही पुरत. तर चला मग काय आता निघू. तर 5 मिनिटं झाली असं आपण थांबलेलो आहे. तर परत एकदा आपल्या महिन्याचा लुक बघू शकता तुम्ही नाईट. तर भावना आपण आलो आता समृद्धी सोडून खाली. तर समृद्धीचा खालचा रोड. तर पाहिला का सकाळ सकाळी किती भारी वाटलं एकदम टॉपचा विषय. तर आता साधारण भावांना किती वाजले तुम्हाला सांगू का. 5:33 मिनिटं म्हणजे 5:30. आपण आता इथं चहा वगैरे घातला त्याच्यामुळे थोडा थांबलो. मग काय आपण नागपूर वगैरे पास करून आलेलो आहे पुढं. तर आता आपण सध्या आहे नागपूरच्या समजा 5-7-8 किलोमीटर पुढे आलेलो आहे. करबीच्या अलीकड मौद्याच्या अलीकडे. तर आपली गादा काय एकदम क्वांटिटी. तर सकाळी आता वाजले सकाळचे 6:20 मिनिटं. तर आता म्हणलं मस्तपैकी फ्रेश वगैरे करून घ्यावा. काय पुढे जर थांबलं तर मग नाश्ता वगैरे करता येईल. पण आपण टाइमपास काय करीत नाही. आता चालू आहे त्याचा जोर पोहायचं दात वगैरे घासून चालू मध्ये. तर चला मग काय घेतो दात वगैरे घासतो भेटतो तुम्हाला मी आता पुढं काही घेतल्याच्या नंतर. तर एन्जॉय फ्रॉम गाणं.
गाणं क्वालिटी चालू आहे, पण विषय कोणता आहे, गाणं दाखवायला काय अडचण नाही, गाण्याला सुद्धा कॉपीराईट पडत. तर आपण जरी ते वाटलं तर गाणं जोडीन मी तिथं, पण ते काय होतं कॉपीराईट पडल्यामुळे परत व्हिडिओ डिलीट करून सोडावा लागतो. तर हयातच एन्जॉय करा तुम्ही. तर भावांनो जरा भेटू पुढं. कसं पाणी उडलं मग, डेंजर कडे विषय. तर भावांनो आपण आलेलो आता लागणीला पाहिलं का, पाऊस लयच जोरदार पाऊस झालेला इकडं, त्याच्यामुळे इकडं गाड्या भरणा एवढ्यात. लय डेंजर पाऊस चालू लयच. आता जरा नसल्यापेक्षा उघडलेला वाटतोय. तर आपल्याला डायरेक्ट बॉर्डर मोकळी भेटली. विषयच कोण खायला ते घालू का कोली कोण. तर आज काय बॉर्डरला गर्दी नव्हती, त्याच्यामुळे टप्पन नाही का झाला, काटा बिटा चिठ्ठी घेतली. आता फक्त सही शिक्का मारून घ्यायचा आणि लगेच बाहेर निघायचं. पलीकडल्या साईडला ट्रॉफिक ज्यादा आहे, पलीकडे जाम आहे. पाहिलं का जाम अलीकडल्या पट्ट्यामध्ये, चांगलंच मोठं जाम लागला यांना. इकडं पण गाड्या दिसना अजून इथपर्यंत या गाडीपर्यंत. आता आपण ही बॉर्डर पास केलेली आहे. तर आपल्याला अजून एक बॉर्डर लागेल, छत्तीसगड बॉर्डर लागेल, त्याच्यानंतर ओडिशा बॉर्डर लागेल, अजून 2 लागणार. तर तशी किती 8:41 लागले अजून, तरी लई टाईम आहे आपल्याला. परत संध्याकाळी आणि किलोमीटर राहील असं मग आमचा 300-350 किलोमीटर. तर त्या हिशोबाने चलो आपण थोडाफार मागं पुढं आहे का. तर आता हे बघू शकता, ही गाडी भरून आलेली कोबी. तर ही गाडी मग अंदाज चालली असं रौलकीला. दुसरी बॉर्डर लावली, आता शिक्का वगैरे मारून आणलाय मी, त्याच्यामुळे काही व्हिडिओ घेतला नव्हता. तर आता काय चालू आहे लाईनीमध्ये. तर नशीब चांगलं आहे आपलं, म्हणजे दोन्ही बॉर्डरला काही जाम नव्हतं. आता फक्त हे शिक्का दाखायचा आणि सोडणार. आजच्या दिवसात चला नाही, आजच्या 9 दिवस 7-8-25 आणि आज तारीख 30, उद्या 31, उद्या शेवट आहे. तरी झाले मोठा हादसा झालाय काहीतरी भावांनो. ट्रक आहे डायरेक्ट. आता 5 मिनिटापूर्वी झालेलं दिसतंय. तिकडे ट्रक उभा आहे. काहीतरी मॅटर झालेला आहे. काय बळच असं माच करून उपयोग नसतो, एखाद्या गाडीवाला बाहेरच. मग काय आयशरच्या शोरूम पास थांबलो होतो बकेट घ्यायला. तर बकेट घेतली, तर त्याचं चालू होतं दिलंय लावून, झाली असं अर्धी. तर आपल्या टायरला एअर आहे एक आणि दे. आत्ताशी जरा गाडी जरा चमकायला लागली इथं. आता समृद्धीला गाडी चमकतीच किती नाही म्हणतो, नाही तर खालच्या रोडला असा अवसान होतं गाडीचं डायरेक्ट. तेव्हा साईड गार्ड बेंड आहे राव सगळं. टमाटो पाहिजे तुम्हाला? टमाटो कॅरेट, अबे कॅरेट. चला घेऊ टाकून एवढं. मग काय रायपूर पास करून पुढं नाही येत, लगेच लागला टोल प्लाझा. पुढं काय इकडं 40-40 किलोमीटरला टोल प्लाझा आहे. याच्यापेक्षा डेंजर जर म्हणलं का भावांनो, तर भोपाळ रोडला आहे 30-40, 30-40, 30-35-40 याचा अंतर तुम्हाला टोल भेटणार. हे डेंजर विषय आहे त्या रोडला सुद्धा. नाही जवळ टोल आहे. आणि इकडे आता मी रायपूर पास केलं नाही तर पहिला टोल आलेला आहे.
तर हा रिंग रोड क्रमांक 3 कसला टोल प्लाझा आहे. तर इथं पण भावांनो काहीतरी लय मोठा विषय झालेला दिसतोय. तर इकडे नेमकं काय चाललंय काय नाही तेच काही कळना. तर हे पोलिस त्रास देऊ राहिले गाड्याला ना. बाय पाहिलं का व्हाईट शर्ट घातलेलं. या इकडे ये. काय बळच नाही का तकलीफ द्यायचं माणसांना. पगार चालू असून सुद्धा तकलीफ द्यायची म्हणले विशेष खोले. तर हा टोल यायला आहे आपल्या इकडे. पण गाड मावलं कुठं घालून राहिलंय. अरे बोलील रोल्याला खरंच नॉलेज नाही डोक्याचा भाग नाही काय नो. मग भावांना आता थांबलो तिथे जेवण वगैरे केलंय. भूक लागली होती चांगलीच का. तर 3 वाजली आता. कोणता धाबा आहे शेर पंजाबी धाबा. तरी आपली मैना अजून काय बंद केलेलं नाही. फक्त मागा नाही का इथं 1 तास आराम केला. 1 तास म्हणजे कंप्लीट 1 वाजता झोपलो आणि 2 वाजता लगेच उठलो. इकडं माती कशी लाल माती. तर चला मध्ये पार्टीचा काय अजून फोन बिन काय आलेला नाही. हो आता निवांत जाऊ आता दमा 180 किलोमीटर शिल्लक आहे. धाब्यावर फक्त अशी रोड राहते घालायला गाडी. बाकी काय विषय नाही. जेवण क्वालिटी होतं मस्त. 4 रोट्या वाजवल्या 1 चहा पिलो. ओके निघलो म्हणलं मग आता. तर हा रायपूर इकडं आणि आपलं इकडं काय बरगड. म्हणजे मी नाही का काल रात्री धरून काय खाल्लं नव्हतं. ते कुरकुरे मुरमुरे चालू होते त्याने काय पोट भरत नाही. त्याच्यामुळं नाही का मला भूक इतकी घाण लागली होती. म्हणलं जसं जसं जवळ जाईन का तेव्हा जेवता येईल. मग आता कसं 180 राहिलं मग जेवण करून घेतलं. 180 आपल्यासाठी लई गिरकोळ राहिलेलं आहे. म्हणजे आपण निवांत जाऊ तिथं. त्याच्यामुळं काही विशेष नाही का. तर पुढं श्यामांतीची गाडी भेट घेऊ. 2-3 गाड्या आपल्या इकडं. तर दाखवतो तुम्हाला कोण आहे काय काय. तर भावांना आपण आलो आता सरापल्ली बॉर्डर. ही आहे ती झाकमाक बॉर्डर आहे. झाकमाक अरे नेमकं छत्तीसगडवाल्याची होडी सावल्याची पक्का माहित नाही आपल्या सारख्याला. पण या पर बॉर्डर आहे. अंगूरचं चित्र टाकलं आणि मासे घेऊन चाललाय. चला सही शिक्का घेऊन येऊ आपण आता टपकन जाऊ. किती तो श्यामे में कौन तो श्यामा. त्या 2 गाड्या. श्यामा तुला काय असं बरोबर चाललं बाबा. ओके दम्मा जाय. तर आपली मैना मंजुळा. तर आपण आलोय आता बरगड सिटी मध्ये. तर आता 9:34 झालेले आहे. त्या हिशोबाने आपण नो एंट्रीचा अंदाज घेत आतमध्ये टाकू राहिलोय गाडी. तर आता ह्या चौकातून आपल्याला राईट आहे. तर हे छोटस सर्कल आहे याला मारणं म्हणजे सर्कल मारावं लागन का. तर आपल्या इकडं नाही पण बाहेर नेम पाळावंच लागत आहे. तर एकदम क्वालिटी मध्ये एंट्री झालेली. तिरंगा लाइटिंग. शेतकरीचा कायचा पुतळा होता एवढं काही लक्ष दिलंच नाही. तर मार्केट नेमकं रोडला आहे का काय काहीच कळा नाही. म्हणजे गाड्या उभ्या म्हणजे याचा अर्थ मार्केट एरिया आहे. पार्टीचं लोकेशन आलं 450 मीटरवर मार्केटचं गेट वाटतंय. गणपती बाप्पा
मग काय भावना आपली गाडी झाली सकाळी 8 वाजता खाली टाके खाली झालेली एकदम मोकळे ढाकळे मार्केट बरगड आपलं कबूतर आहे ही कबूतर पुढे आणि हे आपलं कबूतर हा एवढं बारीक दिसन घ्यायचं इकडं फॅमिली पाळून ठेवले. मग काय येऊन बसलो तिथं भाडं घ्यायला यो श्यामन मी एकदम कॅरेट लोडिंग चालू आहे आपल्याकडले नाशिक सिन्नर. त्याला विचारलं आपण आपल्याला नाही कॅरेट आहे म्हणजे तुम्हासाठी संगनमेरचे तर संगनमेर रेट जरा कमी मानलं ते रेट त्याला रेट जर चांगला लावला तर बरं येतं भाऊ. तर इकडं म्हणजे तब्येत तिकडे समोर एक गाडी भरून उभा आहे आणि ही एक ही नाशिक चाललेली. तर कसं आहे जाता जाता नाही का ते करायचं आणि ती गाडी आपल्या सगळ्यांनी पण आपल्याला वेगळी. तर आपली गाडी पूर्ण खाली झालेली आपल्या फक्त भाडं घ्यायचं आणि जो आहे का तो घरी गेला नाही आता ते म्हणला मी आलो अर्ध्या तासात तुम्हाला भाडं देतो आल्याच्या नंतर. तर भाडं बिडं घेऊ मग जर कॅरेट भरायला पूर्ण कॅरेट भरू नाही तर मग रायपूर वाटतंय श्यामे पावन्न आत्ता मस्तपैकी भाडं घेऊन आलो. भाडं पाहिलं का तर भाडं आपलं होतं 62,306. तर भाडं वगैरे घेतलंय. तर तुम्हाला आता बाकीचं काय असं थोड्या वेळच्या दाखवतो एकदा तिथून बाहेर निघू नो एंट्रीच्या का तर 11 वाजून गेलेले. श्यामा फोटोशूट करू राहिलाय गड्डी देखाव सगळी हिची कृपा. एवढा ते बंडल जर पाहिजे म्हणलं फक्त असं हत्यार घ्यावं लागेल त्यासाठी. चला मग निघू.